देशभरातील बँकिंग व्यवहारांवर आज मोठा परिणाम होण्याची चिन्ह आहेत। कारण सरकारी, खासगी, विदेशी, ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील जवळपास 8 लाख कर्मचारी हे एक दिवसीय राष्ट्रव्यापी संपावर जात आहेत। या संपामुळे देशातील कोट्यवधी ग्राहकांना फटका बसू शकतो। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आज देशभरातल्या बँका या बंद आहेत, त्यामुळे अर्थातच व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच लागवी। खरं तर देशभरातील सर्वच जे सरकारी बँकेचे कर्मचारी आहेत ते संपावर असणार आहेत। मात्र या संदर्भामध्ये युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स यांच्याकडनं ही संपूर्णतः घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी बँकेमध्ये जे व्यवहार केले जातात याच्यावरती कुठेतरी मोठा परिणाम होणार आहे। आपण पाहतोय की सलग 4था दिवस आहे बँका बंद आहेत, कारण शनिवारी 24 जानेवारीला शनिवार होता, 4था शनिवार होता, त्यामुळे सुट्टी होती। त्यासोबतच आपण पाहिलं होतं की 25 तारखेला रविवार होता आणि 26 कालची तारीख जर पाहिली तर प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी होती। सलग 3 दिवस आणि आजचा दिवसाचा हा संप 4 दिवस बँका बंद आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा फटका बसू शकतो। सर्वसामान्यांचे जे व्यवहार आहेत, जर मग चेकचे व्यवहार असतील, जी काही प्रक्रिया असते ती मग चेकची प्रक्रिया ही बँकमध्येच होते, त्यामुळे कुठेतरी या संदर्भात पाहिलं तर मात्र कुठेतरी अडथळा येऊ शकतो। यासोबतच पासबुकच्या काही गोष्टी असतील, या सगळ्याच प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। मात्र जर लोन घेतला असेल तर लोन मिळवण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा जो विलंब आहे तो लागू शकतो। सरकारी कामांमध्ये देखील अडथळा येऊ शकतो। खरं तर NOCची गरज लागते बँकमधली, तर ह्या सगळ्या कामांमध्ये देखील विलंब होऊ शकतो। मात्र आजचा हा संप जो आहे तो देशव्यापी आहे आणि या संदर्भात जर आपण पाहिलं तर काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजेच ATM मध्ये रक्कम जी आहे ती पुरेशी असू शकत नाही, कारण सलग 4 दिवस बँका बंद असल्यामुळे कुठेतरी ATM मध्ये देखील पैसे कमी असू शकतात। मात्र ह्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपण जर बँका बंद असतील तर मात्र सर्वसामान्यांनी गुगल पे असेल, कुठच्याही UPIचा ट्रान्सफर जो आहे तो करू शकतात, पण मात्र जास्तीत जास्त याच्यामध्ये देखील लिमिट जी आहे ती कमी आहे। त्यामुळे ह्या सगळ्याच व्यवहारांमध्ये कुठेतरी सर्वसामान्यांना अडथळा येऊ शकतो। मात्र आजच्या या निर्णयाचं कारण प्रामुख्याने पाहिलं तर 5 दिवस म्हणजे 5 डे वर्किंग सांगितलेलं आहे। मात्र 2024 मार्चमध्ये याचा करार देखील झाला, पण मात्र अधिसूचना जी आहे ती सरकारच्या वतीनं काढण्यात आलेली नाहीये आणि तीच मागणी जी आहे ती या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। आपण पाहतोय की मागे IBS ने देखील या संदर्भामध्ये करार केला होता, मात्र अधिसूचना त्वरित काढण्यात यावी। संपानंतर आता हा करार जो आहे तो प्रत्यक्षात अंमलात येतो का हे पाहणं उत्सुकतेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।